हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आहे ना लेअर कट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता क्लायंटचे केस किती रफ आणि रुक्ष आहेत. इथं क्लायंटचं नाही का वरच्या साईडला व्हॉल्यूम आहे, बट खालच्या साईडला फक्त फुगा असा फुगीरपणा आहे, अजिबात खाली व्हॉल्यूम नाही आहे. तर तुम्ही क्लायंटला व्यवस्थितपणे त्यांना नाही का समजून सांगा की तुम्ही किती केस कट करायला पाहिजेत किती नाही, आणि त्याच्यानंतर मग केस कट करायला घ्या. तर अशा पद्धतीने आपण आता हेअर कट करणार आहोत. तर बघूया. सगळ्यात अगोदर व्यवस्थित केसांमधला कोमिंग करून घ्या, सगळे टँगल्स तुमचे रिमूव्ह करून घ्या. त्याच्यानंतर पाणी मारून सेक्शन करून घ्या. सेक्शन करत असताना इयर टू इयर पहिले सेक्शन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मोठा सेक्शन बॅक साईडला राहू द्यायचं. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त कमी त्याच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही नंतर मग आहे ना व्हर्टिकल सेक्शननी तुम्ही मागचा तुम्ही सेक्शन काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक कट करून आपल्याला गाईडलाईन तयार करायची आहे. तर ते करून घेतल्यानंतर आपण काय करायचे, परत मधलं सेक्शन पकडून त्याला आपण 45 डिग्रीवर आणि 90 डिग्रीवर असं उचलणार आहोत. तर ते कसं उचलायचं ते आपण पुढं बघूया. सगळ्यात अगोदर आपलं आहे ना गाईडलाईन करून घेतल्यानंतर परत मधलं सेक्शन घ्यायचं दोन्हीच्या मधलं आणि नंतर मग त्याला 45 डिग्रीवर मी उचललेला आहे. 45 डिग्रीवर वरच्या साईडनी कात्री पकडून तुम्ही कट करू शकता. हे बघा, तुमचं कटिंग खूप महत्त्वाचं आहे. तुमचं आहे ना कात्री बसणं हातामध्ये वगैरे हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही घरी पण माझे व्हिडिओ एवढे सोपे आणि अगदी सरळ भाषेमध्ये असतात ना की तुम्ही घरी पण अगदी आरामसे शिकू शकता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज. मी तुम्हाला नाही का जेवढं तुमचा प्रतिसाद असेल ना, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे तसे तुम्हाला सोप्या अगदी पद्धतीने तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपला खालचा पूर्ण ते तिन्ही सेक्शन आपले बरोबर आहे ना 2 सेक्शनमध्ये उचलायचे आहेत, 2 डिग्रीमध्ये उचलायचे आहेत, 45 आणि 90 डिग्रीवर. हे सगळं झाल्यानंतर परत सेम प्रोसेसने आपल्याला काय करायचं, दुसरं सेक्शन काढून घ्यायचं. हे बघा, प्रत्येकाचा नाही का व्हॉल्यूम जास्त असतो कमी असतो. आता आपल्या हातामध्ये केस किती बसतात किती नाही. आता मला तर सगळेच हातामध्ये बसतात बिकॉज ऑफ मला प्रॅक्टिस आहे, बट मी तुम्हाला शिकवत आहे. सो त्याच्यामुळं मी तुम्हाला ना थोडे सेक्शनमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम प्रोसेसने काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 3 पार्ट करायचे आहेत. मधलं पार्ट उचलून त्याला सेम काय करायचं आहे, आपल्याला 45 आणि 90 डिग्रीवर उचलायचं आहे. हे करत असताना आता याला गाईडलाईन कुठली, तर त्याच्या खालच्या सेक्शनची याला गाईडलाईन मिळणार. ओके, ठीक आहे. त्याला सेम प्रोसेसने आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. सेम आता यालाच मी काय केलं आहे, 90 डिग्रीवर उचललं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला परत अलीकडचा सेक्शन पण सेम तसाच कट करायचा आहे. आणि ज्या दिशेने आपलं डोकं जे आहे ना ओव्हल शेपमध्ये असतं, सो ज्या साईडचं सेक्शन असेल ना त्या साईडच्या 45 डिग्रीला उचलायचं आहे. नाहीतर सगळं तुम्ही बॅक साईडला आणून उचलाल. असं बिलकुल करू नका, हेअरकट चुकणार तुमचा. आणि हेअरकटवर तुमचे क्लायंट खूप डिपेंड असतात. तुम्ही जर हेअरकट चांगले केले तर तुम्ही बिलकुल चुकत नाही आहात. आता हे मी माझे जे व्हिडिओज आहेत हे मी स्पेशली माझ्या स्टुडंटसाठी जास्त करून करत आहे. बिकॉज आहे ना माझ्या स्टुडंट बऱ्याच वेळा मला असं वाटतं विसरून जातात, हे जातात. आणि परत पुन्हा काय होतं, ज्यावेळेस मी शिकवत असते ना त्यावेळेस बऱ्याचपैकी कधी लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यामध्ये दुसरं काहीतरी चालू असतं. आणि मग नंतर मग परत पुन्हा म्हणतात की मॅम हे राहिलं माझं, मॅम ते राहिलं. त्याच्यामुळं मग त्यांना ते कधीच ते विसरूच नाही किंवा विसरल्या जरी परत एकदा नजर जरी टाकले ना तरी त्यांच्या लक्षात यावं की असं सांगितलं होतं किंवा अच्छा हे असं त्यांच्या लगेच हायलाईट्स व्हावं, म्हणून मी हे व्हिडिओ टाकण्याचं माझं मेन कारण आहे. ठीक आहे. सेम आता जे राहिलेलं वरचं सेक्शन होतं बघा, ते पण मी काय केलं आहे, कट करून घेतलं आहे. त्याची गाईडलाईन कुठली, मग मधली केस किंवा खालचे केस. अशा पद्धतीनेच आपण कट करायचं. आणि क्रॉस चेक नेहमी करत राहा. क्रॉस चेक केल्यानंतर काय होतं की आपलं एकही केस इकडे सुटत नाही. मग आपल्याला काय होतं, क्लायंट काय म्हणतं मग नंतर या साईडचं खाली झालं त्या साईडचं खाली झालं. म्हणून तरी पण एकदा क्रॉस चेक असं पण करायचं की पूर्णच बॅक साईडचे केस घेऊन काय करायचं, वरती उचलायचे आणि त्याच्यानंतर परत एकदा 90 डिग्रीवर इक्वल कट करून घ्यायचा. बाय चान्स कमी जास्त कुठं जरी झालं असेल किंवा काही राहिलं असेल एखादं केस इकडे तिकडे, तर ते पूर्ण आपलं रिकवर होऊन जातं.
म्हणजे आपला हेअरकट चुकण्याची चान्सेस 0% असतात. अशाच पद्धतीने आता फ्रंट साईडचं करत असताना काय करायचं, बॅक साईडची गाईडलाईन घ्यायची. बॅक साईडची गाईडलाईन घेतलं असताना त्याच्या सरळ दिशेने, कानाच्या सरळ दिशेने वरती उचलायचं आणि सेम सेक्शन परत पुन्हा काय करायचं, फ्रंट साईडला. याची 90 डिग्री काय होईल, फ्रंट साईडला येईल. मग यातला काय करायचं, फ्रंट साईडला उचलायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण करत राहायचं. आणि न खरं सांगते मी बरं का, लेडीजनी ना खरंच करत राहिलं पाहिजे. भले आपल्याला 100 रुपये मिळू देत, बट ते आपल्या हक्काचे असले पाहिजेत. नाहीतर मागायलाच आहे ना लाजायला पाहिजे. बाकी आपले ते 100 रुपये पण असू दे, पण विद्या आहे ना कधीच आपली वाया जात नाहीये. आपली ही कलाच आपल्याला जिवंत ठेवते आणि कलाच आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवते, असं माझं स्पेशली मत आहे. आणि माझं प्रत्येक वेळेस माझ्या स्टुडंटला हेच सांगणं असते. आता बघा, या क्लायंटचं नाही का, त्यांना नाही का आपल्या समोरून फ्लिक्स पाहिजे होते. सो मी त्यांना काय केले, समोरून फ्लिक्स पण कट करून घेतलेत. आता हे सगळं झाल्यानंतर सेम परत आता आपल्याला काय करायचे, ब्लो ड्राय करायचे. सगळ्यात इम्पॉर्टंट ब्लो ड्राय म्हणजे सेटिंग असते. सेटिंग जर तुमची चांगली असेल तर तुमचं प्रेझेंटेशन छान होतं, म्हणजे क्लायंटला तुम्हाला नाही का चांगला रिझल्ट मिळतो. याच्यासाठी काय करायचं, वरच्या साईडनी प्रॉपर ब्लो ड्राय करायचं. वरतून जर तुमचा जर समजा बाउन्स राहिला, खालच्या साईडला जिथे कट झाला तिथे जर तुम्ही फक्त ना तुम्ही सेटिंग दिली तरीही उपयोग नाहीये. वरच्या साईडला पूर्ण फ्लॅट झाला पाहिजे भाग तुमचा. ठीक आहे. आणि याला ना अपवर्ड साईडनी याला काय करायचं आहे, सेटिंग करायची आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ माझा जास्त लॉंग होत असल्यामुळं मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये तुम्हाला मी सेटिंग नाही दाखवलेली आहे. सो तुम्हाला फक्त थोडी सेटिंग दाखवलेली आहे. बट मी तुम्हाला ना सेपरेट एक असा व्हिडिओ करेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर सेटिंग 1 by 1 तुम्हाला सेक्शन घेऊन तुम्हाला कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक